नमस्कार, मी जानवी सावंत. TV9 मराठी आपला बायोस्कोपमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आणि जसं मी नेहमीच म्हणत असते तसंच आता मराठी चित्रपट हे एक उंची गाठू लागलेले आहेत. वेगवेगळ्या धाटणीचे, वेगवेगळ्या विषयावरचे चित्रपट आता यायला लागलेले आहेत. आणि असाच एक चित्रपट 14 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचं नाव आहे गोंधळ. आता हा नेमका गोंधळ काय आहे हे आपण त्या चित्रपटातल्या कलाकारांकडून आणि एकूणच टीमकडून जाणून घेणार आहोत. जर आपण स्वागत करूया, आपल्यासोबत चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत, अभिनेता किशोर कदम जे आहेत, वाघमारे साहेब आहेत. सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आणि सुरुवातीलाच मी डिरेक्टरना प्रश्न विचारेन, नेमकी ही चित्रपटाची गोष्ट सुचली कशी आणि एक्झॅक्टली काय विचार केला म्हणून हे नाव ठेवलं गोंधळ? गोष्ट सुचली म्हणजे आपल्याला महाराष्ट्राचं कल्चर दाखवायचं होतं. इंटरनॅशनली कल्चर जे आहे ते फार ॲप्रिशिएट होतं आणि कुठेतरी भारताची प्रतिमा इंटरनॅशनली मी ज्यावेळेस 2017मध्ये माझ्या शॉर्ट फिल्मसाठी जगभर मी जात होतो वेगवेगळ्या ठिकाणी, त्यावेळेस इंडियन फिल्मचं इम्प्रेशन तिकडे थोडंसं वेगळं आहे. आणि त्यामुळे म्हटलं आपलं कल्चर एवढं रिच आहे. त्यांचं इम्प्रेशन असं की इकडे गरिबी, बिलोबिली इकडच्या अशा फिल्म्स असतात, अन्याय झालेल्या वगैरे. तर आपल्याकडे फार रिच कल्चर आहे, फार अभिमानी कल्चर आहे. आपल्या राज्यानुसार वेगवेगळ्या प्रकारचं कल्चर आहे. आणि त्या प्रकारे महाराष्ट्र जो आहे, महाराष्ट्राकडे गोंधळ हा जो अभिमानी संस्कृती आहे, ही आपण जर लोकांसमोर आणि जगासमोर ठेवली तर ती नक्कीच लोकांना बघायला आवडेल. आणि काहीतरी त्यामध्ये ती जी संस्कृती आहे ना, ती कालानुरूप थोडी थोडी त्याच्यातले ज्या चालीरीती आहे त्या कुठेतरी बदल होत चालल्या आहेत. त्यात ज्या आधी रॉ इन्स्ट्रुमेंट वापरले यायचे, आता कुठेतरी ते कॅसिओ ऑर्गन किंवा अजून दुसरे आपले DJ वगैरे म्हणा किंवा यूट्यूब अशा गोष्टींनी त्याची जागा घेतली आहे. सो हा जो रॉनेस होता ना, जो मी लहानपणी बघितला होता 30-1 वर्षापूर्वी, तर तो रॉनेस 30-35 वर्षापूर्वी, तर तो रॉनेस जो आहे ना, तो जर आजच्या लोकांना आपण दाखवला आणि जसा एक तो पहिल्या पावसाळ्यामध्ये जसा मातीचा सुगंध येतो, तसा एक ग्रामीण भागातला सुगंध जर आपण ऑडियन्सला दिला तर ते नक्कीच ते तृप्त होतील आणि आपली संस्कृतीसुद्धा ते अभिमानाने बघतील. कारण आता पण आम्ही ज्यावेळेस क्रॉस स्क्रीनिंग करत होतो ना, अच्छा हे असं पण होतं का गोंधळामध्ये, अच्छा असं पण होतं का, आमच्या लग्नात असं काही झालं नव्हतं. सो हे असे रिएक्शन ज्यावेळेस भेटतात ना, त्यावेळेस आम्हाला वाटतं की आम्ही कुठेतरी राईट ट्रॅकवर आहोत. आणि बऱ्या प्रकारे हा जो आमचा अभिमान आहे, आमचा गोंधळ आहे, आमची संस्कृती आहे, हा आम्ही 14 नोव्हेंबरला प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहोत. निश्चितच. आणि म्हणजे काही वर्षांपूर्वी पहिले जेव्हा चित्रपट यायचे त्यावेळेला गावच्या मातीशी जोडलेले असे चित्रपट असायचे. मध्ये एक काळ असा आला होता की तिथे फार असं बॉलिवूड टाईप थोडंसं झालं होतं. आणि आता पुन्हा एकदा मातीशी जोडले जाणारे किंवा गाव दाखवणारे असे चित्रपट यायला लागलेले आहेत. एकूणच चित्रपटासाठी जेव्हा तुम्ही कलाकारांची मोठ बांधत होतात तेव्हा काय विचार डोक्यात होता आणि ही सगळी जी कलाकारांची मांदियाळी आहे ती कशी जमवली? काय जे कलाकार आहेत, सिनियर्स कलाकार म्हणजे फार वर्षापासून आधीपासून काम करतात. मी तर फार शॉर्ट फिल्म वगैरे करत आहोत, तर त्यांचा अनुभव समोर माझा अनुभव चित्रपटसृष्टीतला फार कमी आहे. पण ज्यावेळेस मी रिसर्च चालू होतं माझं, त्यावेळेस मी इंटरनॅशनल फिल्म्सबरोबर ज्यावेळेस त्याची बघत होतो, त्यांचं मेकिंग कसं असतं, त्यांचे टेक्स्ट कसे असतात, कथेचा सार कसा असतो. मी रॉबर्ट मॅकीचं स्टोरी ज्यावेळेस वाचलं होतं, त्यामध्ये प्रत्येक पॅरेग्राफमध्ये कॅरेक्टरचा ग्राफ कसा असतो, ॲक्टर कसा महत्त्वाचा असतो. आणि त्यामध्ये मराठीतले जे काही रॉ आणि इंटरनॅशनली ॲप्लॉज झालेले जे काही ॲप्रिशिएट झालेले फिल्म सिनेमा जे बघत होतो, त्यामध्ये काही एक कलाकार आहेत जे मला त्याच वेळेस डोक्यात बसले की आज अच्छा माझ्या या कॅरेक्टरसाठी हा कलाकार बरोबर मेल्ट होईल. आणि बरोबर त्या टायमालाच त्यांच्याकडे अप्रोच करत होतो. जे कलाकार मला मेल्ट नाही झाले त्याच्यामध्ये मी नवीन कलाकारांकडे अप्रोच झालो, जे नाटकं वगैरे बऱ्याच दिवसापासून करतात आहे, ज्यांचा फेस जो आहे तो बरोबर माझ्या कॅरेक्टरशी मिळता जुळता आहे. अशा प्रकारे मी कॅरेक्टर्सला अप्रोच झालो, त्यांना स्टोरी आवडली आणि अशाच प्रकारे मी आमच्या जी बिहाइंड द कॅमेरा किंवा बिहाइंड द स्क्रीन जे काही लोक आहेत त्या लोकांना, फार मातब्बर लोकांनी याच्यामध्ये काम केलं. इलायराजासारखे म्युझिक डिरेक्टर आहेत, अजय आर्याचं गाणं आहे, DOP, आर्ट डिरेक्टर, साऊंड डिझायनिंग, मेकअप, कॉस्ट्यूम, साऊंड मिक्सर्स, कलरिस्ट, सर्वांनीच तुफान काम केलेलं आहे. ते तुफान कसं आहे ना, हे 14 तारखेला सर्वांना दिसणार आहे. म्हणजे काय एक दर्जात्मक कलात्मक चित्रपट कसा असू शकतो. आणि त्याचमुळे आम्हाला सर्वांना आजच सकाळी
ईपीची ब्लेसिंग मिळाली की जे इंडियामधून 3च फिल्म सिलेक्ट होत असतात पूर्ण इंडियातून आणि बाकीच्या ज्या फिल्म्स आहेत त्या इंटरनॅशनली सिलेक्ट होत असतात. तर त्यापैकी आमची एक फिल्म आज सिलेक्ट झालेली आहे. आज त्यांचं ऑफिशियल ईमेल आलं. 2दा त्यांना कॉल केला त्यांच्या ऑफिसला की बाबा हे ऑफिशियल आहे का, आम्ही सांगू शकतो का. तर ते बोलले हो आता तुमच्या मनावर तुम्ही सांगायचं नाही सांगायचं, आमचं ऑफिशियल डिक्लेरेशन जे असेल ते 2 दिवसामध्ये वगैरे येईल. पण फारच मोठी गोष्ट आहे, मराठी सिनेमाला आज इंटरनॅशनली एक 57 वर्षापासून चालत आलेलं फिल्म फेस्टिवल आणि त्याचं जिंकणारं मानधन 40 लाखाचं आहे आणि इंडियन पॅनोरामामधून तिथली फिल्म जी आहे ती इंडियन पॅनोरामामध्ये सिलेक्ट होऊन त्या कल्ट क्लासिकमध्ये जात असते. सो हे फार मोठं ब्लेसिंग आहे आमच्यासाठी. सो आम्ही पूर्ण आणि त्या ज्युरीजमध्ये एक फक्त इंडियन ज्युरी असतो, बाकीचे 95% ज्युरीज हे इंटरनॅशनल असतात. त्यामुळे तो जो फेस्टिवल आहे पूर्ण फिल्म मेकरसाठी फार महत्त्वाचा असतो. सर्वच प्रयत्न करत असतात. वी गॉट लकी आणि थँक्यू. जे काही आमचं काम आहे आमच्या सर्वांचं काम ते ॲप्रिशिएट करतात त्याबद्दल. निश्चितच. आणि संगीत दिग्दर्शनाबद्दल तुम्ही बोलला, गाण्यांबद्दल बोलला, त्याच्याकडे मी येणारच आहे. पण त्याआधी ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं. आमचं कॉलेज लाईफ गेलं आहे अख्खं, म्हणजे तुमच्या कविता आठवून आणि सौमित्र. मी खरं तर खूप मोठी फॅन आहे तुमची. तुमच्याकडे हा जेव्हा रोल आला तेव्हा तुम्ही भूमिका निवड करताना काय विचार केला? भूमिका मी निवडली नाही, त्या दिग्दर्शकांनी मला निवडलं. त्यांनी स्क्रिप्ट लिहित असताना बहुतेक त्यांच्या डोळ्यासमोर माझा चेहरा असावा, परंतु आमची तशी ओळख नव्हती. आणि त्यांनी जेव्हा पहिला फोन केला की एक फिल्म करायची, असा साधारण सब्जेक्ट आहे आणि महत्त्वाची भूमिका आहे, तुम्ही करावं असं वाटतं, तर मी म्हटलं जरा गोष्ट ऐकवा. त्याच्यामध्ये किती महत्त्वाचं कॅरेक्टर आहे हे नंतर कळेल ना गोष्ट ऐकल्यानंतर. मग मी गोष्ट ऐकायला गेलो, मला खूप आवडली. पहिल्या बैठकीतच गोष्ट आवडली. मग त्यांनी स्क्रिप्ट दिली. मग त्या स्क्रिप्टवर मी माझं काम केलं 4-5 दिवस. ते काम घेऊन मी त्यांच्याकडे गेलो आणि मला जे वाटत होतं पर्स्पेक्टिव्ह त्याच्यानुसार बरेच चेंजेस, चर्चा सुरू झाल्या आणि नंतर मग त्यांनी मला कास्ट केलं. जर मी चर्चा नसती केली तर डायरेक्टच कास्ट केलं होतं. पण म्हणजे दिलंय आपल्याला, लाईन पाठ केलं आणि बोललो. अशातला मी नट नसल्यामुळे, थोडासा विचार करण्याची वाईट सवय असल्यामुळे मी माझं काम केलं आणि ते आवडलं त्यांना, म्हणून त्यांनी मला कास्ट केलं. मी निवडलं नाही, त्यांनी मला निवडलं. निश्चितच. पण जेव्हा आम्ही ऐकतो, बरेचसे आम्हाला काही एवढं त्यातलं नाही माहिती, पण जेव्हा आम्ही ऐकत असतो, जेव्हा एखादा रोल निवडताना आपण फार विचार करत असतो, ती गोष्ट ऐकत असतो जसं तुम्ही म्हणलं. म्हणून हा खरं तर माझा प्रश्न होता. गोंधळ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना तुम्ही जर सांगायचं असेल तर काय सांगा? मी एवढंच सांगेन की खूप वर्षानंतर, म्हणजे फार कमी मोजक्या चित्रपटांमध्ये महाराष्ट्राचं कल्चर, परंपरागत जे सगळं चालत आलेलं आहे ते रॉ पद्धतीने आलेलं आहे. फार मोजक्या चित्रपटांमध्ये आलेलं आहे मराठी. आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम, खूप गॅप नंतर गोंधळसारखा अतिशय रॉ आणि लोककलेमध्ये अतिशय रॉ असलेला एक लोककलेतला प्रकार गोंधळ हा घेऊन येतोय. आणि त्याच्या दिस फिल्म इज नॉट ओनली अबाउट गोंधळ. त्या गोंधळ संपूर्ण फिल्ममध्ये व्यापलेला आहे, पण त्या गोंधळामध्ये एक कथा गुंफलेली आहे आणि ती गुंफण इतकी इंटरेस्टिंग आहे की तुम्ही त्या गाण्याबरोबर, त्या सुरांबरोबर, त्या परिसराबरोबर, त्या अंधाराबरोबर वाहत जाता आणि यू गेट एनग्रॉस्ड इन टू इट. आणि बाकी 14 तारखेला बघा. निश्चितच 14 तारखेची आम्ही वाट बघतोच आहोत. मी कैलासकडे येईन. कैलास, नेमकी काय भूमिका आहे तुझी या चित्रपटामध्ये आणि तुझ्यापर्यंत कशी आली भूमिका? खरं तर या सिनेमामध्ये माझी भूमिका आहे म्होरक्या, जो गोंधळी जे असतात गाणारे, त्यात एक मुख्य पात्र असतं जो लीड करत असतो आणि जो आख्यान लावतो, गोष्ट लावतो. तर ती गोष्ट मी लावलेली आहे या सिनेमामध्ये. खरं तर माझ्यापर्यंत असे आले की मी आधी सरांसोबत एक शॉर्ट फिल्म केली होती आणि त्याच्या आधीही माझी बायको जी आहे मीनाक्षी राठोड, तिनं त्यांच्यासोबत एक शॉर्ट फिल्म केली होती. आणि तेव्हापासून सरांचं आणि आमचं चाललं होतं की आपण भेटूया आणि सोबत काम करूया. तर सरांनी म्हटलं की तुला बघूनच मी एक रोल लिहिलेला आहे आणि मला वाटतं की ते तूच करायला पाहिजे. म्हटलं अरे ऐकूया आपण. मी जेव्हा गोष्ट ऐकली तेव्हा मी सरांना म्हटलं, सर या रोलसाठी म्हणजे मी का, याच्यासाठी ओरिजिनल गोंधळी तुम्ही घ्या.
जो रोज गोंधळ करतो आणि तो गोंधळी तुम्ही घ्या आणि त्याला घेऊन तुम्ही हे करा. कारण हा गोंधळ जो सादर करतोय हा व्यक्ती हाच मेन आहे त्यातला आणि तो सगळं सांगतोय, त्याला सगळं पाठ आहे आणि 27 गाणी मी गायली आहे. हां, तर म्हटलं एवढं पाठांतर आणि एवढं ओरिजिनल घ्या आणि तुम्ही करा, खूप सुंदर होईल. सर म्हटले नाही, ओरिजिनल नाही, मला एकतर काय असतं, ओरिजिनल गोंधळ वेगळा आणि सिनेमात जो गोंधळ करतो आपण तो वेगळा. पण ज्या व्यक्तीला गोंधळ माहिती आहे, ज्या व्यक्तीला याचं नॉलेज आहे किंवा याच्या भोवती माझ्या आयुष्यात ते आहे सगळं, मी लहानपणापासून गोंधळ बघितलेला आहे आणि मला माहिती आहे तसं लोककलेचं मला थोडंसं अंग आहे. तर ते म्हणाले की नाही, याला तुम्हीच म्हणजे तूच न्याय देऊ शकतो आणि मला वाटतं तूच करावं. मग मी बघितलं तर तो खरंच खूप इंटरेस्टिंग रोल आहे, खूप इम्पॉर्टंट रोल आहे. आणि म्हटलं अरे एवढं छान कथानकाचं जर आपण भाग होणार असू तर आणखी काय पाहिजे. आणि जर एखादी गोष्ट तुम्हाला जमते करायला, म्हणजे गाणं गायला थोडंफार जमत असेल मला आणि ते जर मी युटिलाइज करत असेल माझ्या कामामध्ये, तर माझं काम आणखीन निखरून येणार आहे त्याच्यामध्ये. आणि मला वाटतंय मी थोडाफार पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे तिथपर्यंत. निश्चितच. आणि जेव्हा पण आपण एखादा चित्रपट बनवत असतो तेव्हा जसं की इतके दिवस आता तुम्ही शूटिंग करत आहात, असा एखादा किस्सा, अशी एखादी गोष्ट की जी कायम लक्षात राहिली, मग ती भावनिक असू देत, काहीतरी शिकवणारी असू देत किंवा मग हसवणारी, रडवणारी, कशीही? खूप गोष्टी आहेत अशा सेटवरती, तर खूप किस्से घडलेले आहेत असे. म्हणजे होतं असं की ऑन दी स्पॉट म्हणजे सगळं लाईव्ह झालेलं आहे याच्यामध्ये, जे आहे म्युझिक याच्यामधलं जेवढं आहे तेवढं लाईव्ह झालेलं आहे. आणि त्या गाण्यांमध्ये ज्या काही गमती घडलेल्या आहेत त्या तर मला प्रचंड म्हणजे त्या मेमोरेबल आहेच. पण जो एक लंगर जो सकाळी सकाळी तोडला जातो, तर तो असेल किंवा वेगवेगळे जे जे काय म्हणू आपण, लोककलेतल्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहे. खरं तर मला सगळ्या सांगता नाही येणार, मला वाटतं सगळ्या सिनेमा जाऊन तुम्ही बघा, खूप क्युरियस असणार आहे त्या गोष्टी. तर त्या गोष्टी जेव्हा मी रिअल जवळून बघितल्या आणि त्या सगळ्या सिनेमामध्ये प्रॉपर केल्या, जसं मी गाणी गायली, प्रॉपर गाणी, रात्रभर गाणी गायली सकाळपर्यंत, तशा त्या एक एक गोष्ट तिथं घडवली गेली आणि ती कशी घडते, कशी बनते, कसं मांडलं जातं, सगळं मला जवळून बघायला मिळालं. जे काही आपण अटेंड करतो एखादी गोष्ट फक्त आपण अटेंड करतो, पण ती अटेंड करण्याच्या आधी काय काय घडतं ते सगळं मला बघायला मिळालं. निश्चितच. आणि मी जेव्हा ट्रेलर बघत होते तर ट्रेलरच्या खालच्या कमेंट्स पण वाचत होते, तेव्हा मला बऱ्याच कमेंट्स अशा होत्या की बऱ्याच दिवसांनी काहीतरी दर्जेदार पाहायला मिळतं आणि 14 नोव्हेंबरची आम्ही वाट बघतो. ही कमेंट बऱ्याच वेळा तुमच्या ट्रेलरच्या खाली तुम्हीही बघितली असेल. आणि मगाशी जसं तुम्ही संगीतबद्दल बोलत होतात, गाण्यांबद्दल बोलत होता, तर गाण्यांविषयी आणि गोगावले सर यामध्ये गात आहेत, तर याविषयी काय सांगा? ते काय म्हणतात ना, एक दुग्ध शर्करा योग असा जो म्हणतात ना, ते सर्व असं जुळून आलं. इलायराजा सरांचा, अजय सरांना इलायराजा सरांबद्दल असलेला जो रिस्पेक्ट आहे, त्याच्यानंतर आर्याजी आणि या तिघांनी जे काही ते एक गाणं जे केले ना, एवढं सुदिंग आणि त्या स्टोरीला जाणं आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की एकही गोष्ट किंवा एकही गाणं असं नाही आहे की जे स्टोरीला पुढे घेऊन जात नाही आहे. आणि जसं कैलास सांगत होते, जसं त्यांचा रॉ आवाज आहे ना, तसेच त्या गोंधळींचा पण रॉ आवाज आहे. आणि याच्यासाठी आहे ना, ते कॅप्चर करायला आहे ना, आम्ही 27 माईक लावलेले आहेत. म्हणजे 300 मीटरवर एक वेगळा माईक, घराच्या आतमध्ये काहीतरी चालू आहे, बाहेर गोंधळ चालू आहे, तर घराच्या आतमध्ये जे घडतं त्याचबरोबर त्या घराच्या आतमध्ये कसा आवाज येऊ शकतो, त्यासाठी घराच्या आतमध्येच माईक लावलेला आहे. गोंधळ चालू आहे 200 मीटर लांब, 150 मीटर लांब, पण तो घरामध्ये जो आवाज चालू आहे तो कसा आवाज ऐकायला येऊ शकतो, त्यासाठी त्या प्रकारची साऊंड डिझायनिंग केली आहे. आणि याच्यामध्ये कसं आहे ना, की तुम्ही त्या 2-2.5 तासामध्ये कुठेतरी फिरून आल्यासारखं वाटाल, तुम्हाला डेफिनेटली वाटणार आहे. तुम्हाला आम्ही प्रिसाइजली सांगतो की 10व्या मिनिटाला तुमचं घड्याळाकडे लक्षच राहणार नाही, तुम्ही सर्व विसरून जाल, फक्त मोबाईल सायलेन्स करून बसा. 10व्या मिनिटांचा तुम्हाला काही लक्ष द्यायची गरज नाही, तुम्हाला ॲटोमॅटिकली आम्ही तुमच्या खुर्चीवरून उचलून नेऊ, तुम्हाला कळणारसुद्धा नाही. कारण ती एवढी रिअल वाटणार आहे तुम्हाला ती कलाकृती, आणि ती एवढी रिअल असल्यामुळेच ज्यांनी क्रॉस चेकिंगमध्ये ती ज्यावेळेस बघितली ना, आणि आज इफीने आम्हाला ॲप्रिशिएट केलं आहे, दॅट इज रिअली गुड थिंग फॉर अस. आणि राजा सरांचं बद्दल काय, ते तर गॉडच आहे संगीतामधले. ओव्हर दॅन त्यांनी 1500 सिनेमे केलेले आहेत, 8,500च्या वरती गाणे त्यांनी कंपोज केलेले आहेत. त्यांनी स्वतः म्हटलं की अशी ज्यावेळेस एक्सपेरिमेंटल प्रोजेक्ट येतात ना, सो वी आर ऑल्सो एन्जॉय द प्रोसेस, वी एन्जॉय द प्रोडक्ट. सो ते मला सांगत होते की मी कमल हसनचे 100-101च्या वरती फिल्म्स केलेल्या आहेत, 110च्या वरती मी रजनीकांत यांच्या फिल्म केलेल्या आहेत, पण प्रत्येक फिल्मला मी 3 दिवसाच्या वरती म्युझिकला वेळ दिलेला नाही आहे. गोंधळ हा असा एक सिनेमा आहे जिथे मी याला 14 दिवस वेळ दिलेला आहे, प्लस ते 2 दिवस इकडे आले होते नाशिकमध्ये, 2 दिवस त्यांनी तो आवरा बघितला आणि त्याच्यानंतर त्यांनी तो पुढे सिनेमा कंपोज करायला घेतलं.
फार राव म्युझिक आहे, फार सटल काम सर्वांनी केलेलं आहे. तुम्हाला कलाकार वाटणारच नाही, ते हे कुठेतरी गावामध्ये चालू आहे असं तुम्हाला वाटणार. त्यानुसारच आमच्या प्रत्येक जणांनी एफर्ट्स घेतलेले आहेत. नक्कीच. आणि त्यामुळे 14 नोव्हेंबरची आपण सगळेच वाट पाहतोय. एका स्टोरीसोबतच आपल्याला गोंधळ ही परंपरा नव्याने अनुभवता येणार आहे. त्यामुळे 14 नोव्हेंबरला चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट पाहायचा आहे. 14 नोव्हेंबरपासून हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे 14 नोव्हेंबरला नक्की पहा गोंधळ. आपला बायोस्कोपमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. धन्यवाद.